नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण माहीत नसलेल्या देवींची आज माहिती बघत आहोत. तर आज मी अशा देवीची माहिती सांगणार आहे की तिचं नाव आहे दानम्मा देवी. आणि दानम्मा देवी ही आपल्याला दानम्मा देवीचं नाव ऐकून माहिती आहे, पण तिची माहिती मी आज तुम्हाला तुमच्यासमोर सांगणार आहे. दानम्मा देवी म्हणजेच पार्वतीचाच अवतार म्हणून पूजा केली जाते. दानम्मा देवीला लिंगम्मा असे म्हटले जाते. तिचा जन्म विजापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस 20 मैल अंतरावर जट्टा तालुक्यातील म्हणजे आत्ताच्या जत तालुक्यातील उमराणी या लहानशा शहरात झाला. जगज्योती बसवण्णा यांनी तिला दानम्मा शरणी या नावाने जगभरात पूजले जाईल असे भाकीत केले. तेव्हापासून लिंगम्माला दानम्मा म्हणून ओळखतात. तिने लोकांचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली. कल्याण क्रांतीच्या कालावधीनंतर ती तिच्या जन्मस्थानी आली आणि लिंगची पूजा करून आपले जीवन तिने व्यतीत केले. तिचा विवाह तिच्या गावच्या उत्तरेस 12 मैलावर असलेल्या सुंगा येथील संगमनाथ नावाच्या शिवभक्ताशी झाला. ते दोघे गुड्डापूर येथे आले. लोकांना त्यांनी मदत केली, म्हणजेच दान केले. सोमेश्वरनाथचे गुड्डापूर येथे एक मंदिर आहे. तिथं दानम्माचे तिचे नेहमीचे विधी व पूजा केली. तिचे महत्त्व जपून विशिष्ट समुदायाचे लोक तिचे अनुयायी झाले आणि तिच्यावर विश्वास ठेवला. असे मानले जाते की ती आजही अनेक चमत्कार करते. जे तिच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तिची उपस्थिती दर्शवते. असे मानतात की ती जे कोणी अडचणीत असलेल्या लोकांना सुद्धा ती मदत करते. जिथे जिथे तिच्या नावाचा उल्लेख आहे तिथे उपासमारीची किंवा समस्यांची परिस्थिती येत नाही. ती आदिशक्तीचा अवतार आहे. 108 नामावलीमध्ये तिच्या चमत्कारांचे वर्णन केलेले आहे. देवी आदिशक्तीकडून आपल्याला शक्ती, आत्मविश्वास, समस्यांवर मात मिळते. हजारो लोक देवीच्या मंदिरात जाऊन त्यांची मनोकामना पूर्ण करतात. तिला वरदानी दानम्मा असेही म्हणतात. सध्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील दानम्मा देवीचे मंदिर गुड्डापूर या गावात आहे. हे गाव जत तालुक्यात स्थित आहे. तर दानम्मा देवी ही आपण पार्वतीचा अवतार मानतात आणि आपण तिच्या चरणी आपण आपल्या मनोकामना पूर्ण केल्या त्या पूर्ण होतात असा सगळ्यांचा समज आहे. आणि खरंच पूर्ण होत असतील तर एक ना एक दिवस कधी ना कधी तर आपण किंवा कधीतरी एक दिवस तुम्ही नक्कीच या गुड्डापूरला तुम्ही भेट द्या किंवा जाऊन या. तुमच्या काही मनोकामना किंवा काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील. तर कधीतरी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जाऊ शकता. जाऊन एक दिवस सांगली जिल्ह्यात असाल तर सांगली जिल्ह्यात सुद्धा तुम्ही गुड्डापूरला जाऊ शकता. 2-3 तासाचं अंतर आहे सांगली जिल्ह्यातनं. तर गुड्डापूर हे असं गाव आहे की जिथं ही दानम्मा देवी स्थित आहे. बरेच जणांचा विश्वास आहे तिच्यावरती की काहीही त्यांची समस्या असेल तर देवी पूर्ण करते. हे बऱ्याच जणांचा समज आहे आणि तिच्यावर श्रद्धा आहे, भक्ती आहे तिच्यावरती. तर अशी ही दानम्मा देवी. तर प्रत्येकाची तुमची आणि माझी सुद्धा मनोकामना तिनं पूर्ण करू देत.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अशीच एक देवीची माहिती घेऊन तुम्हाला भेटीन. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि जर काही या देवीची माहिती असेल किंवा तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करून विचारा. तर आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.